नमस्कार, श्रावणी झोम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। श्रावणात श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी कांदा लसूण विरहित जेवण बनवलं जातं। तर आज आपण कांदा लसूण विरहित उपवासाचं जेवणाचं ताट पाहणार आहोत। अगदी साधं सोपं हे ताट आहे। चला तर मग आपण उपवासाचं ताट बनवायला घेऊ। सर्वात आधी आपल्याला शेवयाचा शिरा करायचा आहे। त्यासाठी एक पेला मी बारीक शेवया घेतलेत, अर्धा पेला साखर, ड्रायफ्रुट्स तुपामध्ये रोस्ट करून घेतलेत आणि ह्याच मापाने एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी गरम करून कोमट होईपर्यंत ठेवलेलं आहे। ते कोमट झालेलं आपल्याला दूध वापरायचंय। पॅन गरम करत ठेवलाय, त्यामध्ये एक चमचा तूप घातलंय। आता या तुपावर ह्या शेवया हलक्या गरम करून घ्यायच्या आहेत। त्या भाजलेल्या नाहीयेत म्हणून थोड्या भाजून घ्यायच्यात आपल्याला। अशाच शेवया भाजलेल्या सुद्धा बाजारात मिळतात, त्या भाजलेल्या घेतल्या की आपल्याला भाजायची गरज नाही। ह्या भाजलेल्या नाहीयेत म्हणून थोड्या लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आता ह्या सोनेरी रंगावर परतलेत। ह्याच मापाप्रमाणे एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध गरम करून घेतलेलं घालायचंय। ते ह्यामध्ये घालते मी। अर्धा पेला साखर घ्यायची आहे। साखर तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे। जास्त गोड हवं असेल तर अजून साखर वाढवायची। आता ही चांगली ढवळून घ्यायचं। ह्यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर घालायची। तुपामध्ये रोस्ट केलेले ड्रायफ्रुट्स ॲड करायचे। इथे मी काजू, बदाम आणि थोडीशी चारोळी घेतली आहे। आता मी इथे गॅस बंद केलाय। हा थोड्या वेळानंतर सुकणार। गॅस बंद केल्यानंतर भांडं गरम असतं, तोपर्यंत हा आपल्याला परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्यामधलं पाण्याचा अंश आहे तो अजून आटला जाईल। हा आपला शेवयाचा शिरा तयार झालाय। हा थंड झाल्यानंतर मोकळा होणार। तर इथे मी 1 कप एवढा कोलम तांदूळ घेतलाय। 2-3 वेळा धुवून घेते। तांदूळ 2-3 वेळा धुतल्यावर इथे 2 ग्लास पाणी घालते। 1 कप तांदळाला 2 कप पाणी घेतलंय। आता हे कुकरला लावून घ्यायचे। इथे अर्धा कप तूर डाळ मी 1 तास भिजत घातली होती, ती पण आता कुकरला लावायची आहे। मी चांगली धुवून घेतलेली आहे। आता ही डाळ बुडेल इतपत पाणी घालायचंय, थोडी हळद आणि थोडं मीठ घालायचंय चवीप्रमाणे। डाळ आणि तांदूळ कुकरला लावून 3 शिट्या करून घ्यायच्या। उसळ करायला सुकं खोबरं भाजलेलं आहे, हे 2 चमचे घेते, 2 मोठे चमचे। ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे मिक्सरला वाटून बारीक पेस्ट करून घेते। कांदा लसूण विरहित थाळी करायची आहे, त्यासाठी ह्या सफेद वाटाण्याची उसळ करायची आहे। तर उसळीसाठी ग्रेव्ही करायला 3 टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे आणि हिरवी मिरची क्रश केलेली आहे। थोडा कढीपत्ता लागेल। यातलं टोमॅटोची प्युरी आपल्याला जेवढी लागणार तेवढी घ्यायची आहे। तर इथे बाजूला मी डाळ तांदूळ कुकरला लावलेत। उसळ करायला मी इथे तेल घालते थोडं। त्यामध्ये पाव चमचा राई टाकायची आहे, पाव चमचा जिरं, 1 छोटा चमचा आल्याची पेस्ट, अर्धा चमचा हिरवी मिरची क्रश केलेली। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आलं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। कढीपत्ता, आलं थोडं परतून झाल्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकायची आहे। 5 चमचे टोमॅटोची प्युरी टाकते। टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। टोमॅटो तेलामध्ये शिजला आहे। 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर टाकायची आहे। लाल मिरची पावडर चांगली परतून घ्यायची। आता इथे 1 छोटा चमचा होममेड मसाला घालायचा। मसाला आवडीप्रमाणे घालायचा आहे। इथे मी 1.5 चमचा घातला आहे मसाला, तो पण परतून घ्यायचा। थोडंसं हिंग घालायचं। हळद वाटाण्यामध्ये घातलेली आहे तरी सुद्धा ह्यामध्ये थोडीशी घालायची। अर्धा चमचा गरम मसाला, तो सुद्धा फोडणीमध्ये घालायचा। आता इथे सुकं खोबरं आणि कोथिंबीर वाटली होती ती ॲड करायची। मिक्सरमध्ये लागलेलं जे पाणी आहे खोबऱ्याचं ते ॲड करायचं। मसाला चांगला ढवळून घ्यायचा। थोडंसं मीठ घालायचं। वाटाण्यामध्ये मीठ घातलेलं आहे
वाटणाला तेल सुटले। आता ह्यामध्ये उकडलेले सफेद वाटाणे घालायचे, मिक्स करून घ्यायचे। तर ह्यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं। ह्या पाण्यामध्ये ते वाटण शिजलं पाहिजे। मग एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा। उसळीला उकळी आली आहे, कोथिंबीर घालून घ्यायची। ही आपली उसळ तयार झाली आहे। गॅस बंद करायचा आहे। आता वरण फोडणीला देऊया। 3 शिट्ट्यांवर डाळ काढली आहे। आता ही डाळ चांगली घोटून घ्यायची आहे। डाळीसाठी पातेल गरम केलं आहे, त्यामध्ये थोडं तूप घालायचं आहे, पाव चमचा जिरं घालायचं आहे, जिरं तडतडलं की आपली ही फेटलेली डाळ ती घालायची, थोडंसं मीठ घालायचं। आधी मीठ घातलं होतं। डाळीमध्ये हिंग आणि हळद दोन्ही पण घातलेलं होतं। थोडीशी फक्त हळद घालायची आहे। आता चांगले मिक्स करून घ्यायची। वरणाला चांगली उकळी आली आहे, ते मी थोडंसं गूळ घालते। गॅस बंद करायचं आहे। आपलं वरण तयार झालं। आता हे बाजूला ठेवून देते। आता इथे एक बटाट्याची भाजी करायची आहे। त्यासाठी इथे 2 चमचे तेल घालते, अर्धा चमचा राई घालायची आहे, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता थोडा, पाव चमचा आलं पेस्ट आणि क्रश केलेली मिरची थोडी घालायची, हळद पाव चमचा, थोडं हिंग घालायचं आहे। हिंग घातल्यानंतर बटाटे घालायचे, चांगले परतून घ्यायचे। आता ह्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे, मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे। बारीक गॅसवर भाजी चांगली परतून घ्यायची। थोडा वेळ झाकण लावून परतून घ्यायची। 1-2 सेकंदांनी झाकण काढायचं। पुन्हा भाजी चांगली परतून घ्यायची। थोडी साखर घालायची आहे। आता इथे 1 छोटा चमचा मॅगी मसाला घालायचा आहे। मॅगी मसाला ऑप्शनल आहे, पाहिजे असेल तर घालायचा, नाहीतर नाही घातला तरी सुद्धा चालेल। एक लहान मुलांना वेगळी चव पाहिजे तोंडाला, म्हणून तो घालायचा आहे। ह्यावर लिंबू पिळायचा आहे, थोडं ओलं खोबरं घालायचं आणि कोथिंबीर घालायची। बटाट्याची भाजी सुद्धा तयार झाली आहे। आता ही बाजूला ठेवते। आता इथे बटाट्याची कापं करायची आहेत। त्यासाठी मी 1 बटाटा त्याचे असे स्लाइस करून घेतलेले आहेत। तर ह्याला थोडंसं मीठ लावून ठेवायचं आहे आणि थोडी हळद। हे मीठ आणि हळद लावून बटाटे ठेवून द्यायचे असे थोडा वेळ, असे बाजूला ठेवायचे। इथे बटाट्याला मीठ आणि हळद लावलं होतं, ते बटाट्याचे स्लाइस काढून घेऊया। बटाट्याची कापं करायची आहेत। ह्याला आधीच हळद लावली होती। आता ह्यामध्ये मसाला घालायचा आहे। इथे थोडा लाल मिरची पावडर घालते आणि होममेड मसाला। बटाट्यांना मसाला लावून घ्यायचा। 1 चमचा रवा घ्यायचा आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ आणि थोडंसं बेसन घ्यायचं आहे। लाल मिरची पावडर थोडी घालायची, थोडा घरातला मसाला मिक्स करून घ्यायचं। आता ही बटाट्याची कापं ह्यामध्ये घालून हा रवा आणि तांदळाचं पीठ कोट करून घ्यायचं। इथे पॅन गरम करत ठेवलाय, तेल घालायचं आहे। तेल गरम झालंय। ही कापं आता एक एक करून फ्राय करून घ्यायची। हे लगेच परतून घ्यायचे, त्याला जास्त वेळ लागत नाही, पटकन हे काप फ्राय होतात। भजीला पर्याय म्हणून अशी कापं करायची। हा बटाटा चांगला शिजलेला आहे। आता ही कापं तयार झाली, काढून घेते। आणि सोबत गरमागरम चपाती वाढायची। तर इथे शेवटी कोशिंबीर करायची आहे। 1 चमचा काकडी घेतली आहे बारीक कट केलेली, 1 चमचा टोमॅटो, 1 चमचा किसलेला गाजर, अर्धा चमचा किसलेला पीठ, चांगलं मिक्स करायचं आहे। मोड आलेले मूग घालायचे आहेत। हे मी 2 छोटे चमचे मूग घालते आणि काबुली चणे, हे उकडलेले काबुली चणे आहेत, हे सुद्धा उकडलेले मूग आहेत,
हे काबुली चणे ते सुद्धा 2 चमचे घेते। तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता। हे हेल्दी असं सलाड होणार आहे। इथे थोडं मीठ घालायचं आहे, 1 पाव चमचा जिरा पावडर आणि 1 छोटा चमचा चाट मसाला, हे सगळं मिक्स करायचं। आणि इथे थोडी क्रश केलेली हिरवी मिरची घालायची। हिरवी मिरची नाहीतर चिली फ्लेक्स घातलं तरी सुद्धा चालेल किंवा लाल मिरची पावडर घातली तरी सुद्धा चालेल। वर थोडी साखर घालायची आणि कोथिंबीर घालायची। तुम्ही बघू शकता हेल्दी असं सलाड तयार झालंय। तर दही आवडत असेल तर दही ॲड करून खायचं, नाहीतर मग नुसतं घ्यायचं। वर थोडे डाळिंब घालायचे। आता आपले सगळे पदार्थ तयार झाले आहेत। आता पान वाढायला घेऊया। श्रावणी सोमवार विशेष थाळी सर्व करून घेऊया। पानात लिंबू, कोशिंबीर, शेवयाचा शिरा, बटाट्याची कापं छान फ्राय झाली आहेत। सफेद वाटाण्याची उसळ, बटाट्याची भाजी, दही भाताची मूद, चपाती, लोणचं पापड, गरमागरम वरण भातावर घेऊन वर साजूक तुपाची धार सोडून वर लिंबू पिळून वरण भात खाणं म्हणजे जगातलं सर्वात मोठं स्वर्गसुखच आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।